मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर 11:30 किंवा 11:45 वाजले. तर आता ब्लॉग स्टार्ट केला आहे. सकाळपासून ब्लॉगने स्टार्ट केला आणि सर्व काम वगैरे झालं आहे. भाकरी वगैरे खाऊन झालं आणि ते पण गेलेत कामाला. ते पण लवकर आले ते येतील, कारण का आज आहे वर्षाचा शेवटचा, म्हणजे 31 डिसेंबर 31 आहे. तर बघू आज काय होतं आहे. आणि काय आज मंगळवार आहे त्याच्यामुळे तर आम्ही तर नाही, बघू 12 वाजता ते बोलले आहेत आपण करू म्हणून. आणि आता ब्लॉग कंटिन्यू ठेवा. मी चालले आता गावात काकूंच्या इथं केस वगैरे विंचरते आणि मग तुम्हाला भेटते. तर झालं आता मी जस्ट काय नाही, फक्त टेकली आणि सिलेंडर लावायचं होतं आणि केसांचे आणि बेड वगैरे सर्व आवडून झालं. चिंचण होते. आईंचा फोन आला आहे, त्यांना जायचं जेवायला त्याच्यामुळे. तर आता मी आलो गावात. ते पण आलं का मावशी? आता कुठे गेलं? तर मग अशीच गावातून आले आणि तुम्हाला गुड इव्हिनिंग गाईज. तर मग अशीच मी गावातून आले 2-2:30च्या टायमात आणि नंतर थोडे झोपले. आत्ता उठली मी. आता वाजले 4:45. आता पटापट फ्रेश होते. ते तर इथे गेले, बेलापूरला गेलेत, काहीतरी काम आहे शशी भवन ते. चला ब्लॉग कंटिन्यू बघा. आता थोडा फ्रेश वगैरे होते, चहा आणि काहीतरी नाश्ता करते, कारण का भूक लागली, कारण की सकाळी भाकरीच खाल्लेली फक्त. चहा बनवते एक साईडला. मी उठायच्या 10 कपडे काढलेत. काही कपडे वगैरे काढलेत, ते आता झुलून ठेवते आणि एक साईडला चहा ठेवला. फ्रेश वगैरे झाली. 5 वाजले फक्त. चहा पण होईल आता. आई याची निष्ठी झोप याला शाळेला झोप. आई कुठेतरी गेलं ना वाटतं. क्या हे चिकू चुकू 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 चुकू. कपडे आई पण कुठेतरी गेल्या. मी आता पटापट झाडू मारून निघते आणि एक साईडला चहा ठेवलाय तो होईपर्यंत. तर आता मी निघलो चहा प्यायला. चहा झाला आहे. आई तर गावात गेलेत कुठेतरी. आईनं आल्यावर देईल. चहा दुपारी मी खाऊ आणलेला. या तुम्ही पण चहा प्यायला. चहा पिल्यानंतर तसंच मी सगळ्या ह्या साड्या टाकायच्या आतमध्ये. सगळा पसारा काढला आहे. तर पटापट
सोप्यान टाकून घेते, कारण की आता सर्व पेंटिंग वगैरे करायचं आहे एखाद दिवस, त्यासाठी. आता सर्व झालं आहे, लादी वगैरे पुसून झाले, एक साथ दिवाबत्ती पण झाले, ते गेल्यानंतर तक्रार. इकडं रेडी मुळ्याची भाजी. आज मंगळवार आहे, त्याच्यासाठी आज मुळ्याची भाजी. 12 वाजता बघू काहीतरी. उरकलाय ते पण गेला, चिंबोऱ्याला पगोल्या टाकल्याने तक्रार मास्टर भगवान ते. इकडं आम्ही पण पटापट तयारी करून घेतो, म्हणजे काय करायचं आहे बघू. ते चिकन आणि बागडे आणले होते मच्छी, ती साफ करायला दिले, त्यावेळी साफ करून दाखवते. तरी पण ब्लॉग स्टार्ट केला आहे, याच्यानंच ॲड करीन, नाही तर बघू त्यांचा ब्लॉग वेगळा टाकेल. तर आता पटकन चिकन आणि मच्छी ती साफ करून घेते. आता मी बागडे आणि चिकन, तंदुरीसाठी चिकन धुवून घेतलं आहे. आता त्यांच्याजवळ देईन मॅरिनेट करायला. बघू शकता झाडू कसे मारतात. काय कवा झाडू मारलाय का? हां मारलाय. काय बोलता? थांबा भाऊजी, थांबा 1 मिनिट. 30 बसवा त्याला उसकवला. कोण आला ना का तोंडाने धरून ठेवतोय. रेडी झालाय नाशिक तंदुरी मस्त. जोरात बोलायचं असतं करायला ठेवतो त्या आईच्या गावात. इकडे आम्ही चूल पेटवायला लावले माणूस, त्यांची बोरी भाजत टाकली. आज माझी 30 पैसे झाली, आता 30 पैसे झाले. टिंगडिंग 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 टिंग. दाखव म्हणा. शेंगा उकरायला दिलं. शेंगा उकरत ठेवलं, शेंगा झालं, काम नाही झालं म्हणून आता तक्रा गेलं. तक्र पेटवली, वैतागला. इकडे ठेवला आणि बागडं जायचं आहे मॅरिनेशन. आवसा बनवला, आवरी घाण केली. हे बघा आमचा मोकाट्या. चिकू बागडा फ्राय चालू आहे आता. बागडा फ्राय मस्त बारकी करून घेतोय. बाबा टसकवला मस्त स्पाइस पण आलाय मस्त मसाल्याचा. पार्टनर काय आहे तुमचं? इकडे तंदुरी टाकली ना. अजून पार्टनर काय आहे? येतान खवा झाल्यावर झाल्यावर सगळा आयता खावला. काय सगळा आयता खावला. मला का पलटता येईल नाही. कर काहीच बघू शकता. शेंगा करायला माणूस बोलवलाय मी. कशी नको बता. तक्रार याच भाऊ आहे, मस्त भाऊ आहे. बदलला तवऱ्या नको, मना नाही खावायच्या, त्या आईसला खावायच्या. रिएक्शन आवरा शेंगात दिल्यानंतर रिएक्शन. नंतर एक टाकेल, कारण पलटायला भेटत नाही. बायकांचे काम बायकांनाच जमतं, समजलं का? आणि गॅस कुठं म्हणलं? गाडी भेटला. आम्हाला टी शर्ट नाही, आम्ही उघडच काम करतो. इतक्या तर ते तिकडं सर्व आलेत, म्हणजे 4 जण आहेत. ते अजून कोण येते का नाही माहीत नाही. मी आलो लगेच रूममध्ये, सर्व दिला त्यांना. आणि आता मी माझा ब्लॉग एंड करते, ते बघू ते कंटिन्यू करतील. तर माझा ब्लॉग कसा ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅप्पी न्यू इयर. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या आहे नवीन वर्ष, तर तुम्हाला तो नवीन वर्षाचा ब्लॉग बघायलाच भेटेल. तर आत्तापर्यंत बाय बाय, गुड नाईट.
बाहों पे राहों का नाम